हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। तर आता मी तुम्हाला बेसिक स्टिचिंग ब्लाउज सांगणार आहे। कटोरी ब्लाउज आहे हे, आणि हे बेसिक स्टिचिंग सांगणार आहे मी तुम्हाला। तर इथे बघा, मी सर्व पार्ट कापून घेतलेले आहेत ब्लाउजचे, आणि तर आता मी प्रत्येक पार्टची तुम्हाला वेगवेगळी माहिती देणार आहे। तर बघा, आता मी सर्व पार्ट वेगवेगळे करून घेते। सर्वात प्रथम कोणता शिवायचा आहे ते तुम्हाला मी सांगते। तर हे बघा, सगळे वेगवेगळे पार्ट अस्तरचे आणि ब्लाउज पीसचे वेगवेगळे पार्ट असतात। तर आता इथे कटोरी आहे ही, तर ही कटोरी कशी शिवायची ते सांगते मी तुम्हाला। तर बघा, इथे आता ती कापून घ्यायची, कारण आपण कपडा जसा कापलेला असतो तर तिचे दोन भाग करून घ्यायचे। तर एक भाग कपड्याचा असतो आणि एक अस्तरचा असतो, तर दोन्ही भाग आता इथे जोडून घ्यायचे। तर प्लीज ज्या नवीन शिकणारी मैत्रिणी असतील त्यांनी नक्की बघा। तर मी बेसिक स्टिचिंग सांगत आहे। तर सर्व बाजूनी हे जी कटोरी आहे ही कापून घ्यायची। तर ही कटोरी आहे 7ची, आणि हा मोठ्या मापाचा ब्लाउज आहे, त्यामुळं कटोरीसुद्धा मोठीच आहे। तर 42 मापाचा ब्लाउज आहे हा। तर ही कटोरी मी इथे 7ची घेतलेली आहे। तर बघा, एक झालेली आहे आपली शिवून। सर्व बाजूनी टिपा मारायच्या कटोरीला, आणि आपला अस्तर नाही, ब्लाउज पीस खाली ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरतून कटोरी ठेवून घ्यायची, आणि मग ठेवता वेळेस उलटी ठेवायची। आता बघा, खालच्या साईडनं आपला ब्लाउज पीस आहे, सरळ आहे ब्लाउज पीस, आणि त्याच्यावर हा अस्तर ठेवून घेतलेला आहे। तर बघा, आता उलटी केल्यानंतर बघा सरळ पार्ट दिसतो, बघा दोन्ही सेम। तर आता इथे डाच मारून घ्यायचा आहे ब्लाउजचा। तर इथे घेते मी 1.5चा डाच बघा, आणि ह्या असा उभा 3चा घेते। तर प्लीज मैत्रिणींनो, ज्या नवीन असतील त्यांनी लक्षपूर्वक व्हिडिओ स्किप न करता बघा, कारण तुम्हाला जर ब्लाऊज कटिंग येत असेल आणि स्टिचिंग करायचं जमत नसेल तर नक्की माझा व्हिडिओ बघा, आणि व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि पूर्ण व्हिडिओ बघा। तर बघा, 2 प्रकार असतात कटोरी टक्स। समजा आपल्याला असं जास्त टोकदार नसेल हवा, तर हे अशी हे करून घ्यायची। आपला जो आतला जो टक्स आहे त्याला चपटा करायचा। तर मी इथे बघा असा फोल्ड करून शिलाई मारून घेते, म्हणजे तो पण व्यवस्थित येतो। कटोरीला आकार खूप छान येतो हे असं फोल्ड करून घेतला तर। कोणी कापून सुद्धा घेते, पण मी कापून नाही घेत, मी फोल्ड करून घेते। बघा, दोन्ही साईडनं शिवून घ्यायचा। तर दोन्ही पण पार्ट मी आता शिवून घेते बघा। दोन्ही पण पार्ट व्यवस्थित शिवून घेतलेत आता मी। झाली आता आपली इथे कटोरी शिवणं, आणि हे असतात कटोरीच्या साईडचे पार्ट। तर दोन्ही पण हे पण शिवून घेते मी आता बघा। अस्तर कसं जॉईन करायचं तर आता हे एका पार्टला बघा, तर ह्या साईड पार्टला पण जेवढे पण आपले ब्लाऊजचे छोटे छोटे पार्ट निघतात त्याला पूर्ण पार्टला शिलाई मारून घ्यायची, आणि व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे, म्हणजे उसवत पण नाहीत आणि व्यवस्थित आपल्याला अटॅच करता येतात एकमेकांना। तर बघा, सगळी शिलाई मारून घेते मी आता। तर संपूर्ण ब्लाऊज स्टिचिंग मी इथे दाखवलेली आहे। तर 2 पार्ट मी बनवलेले आहेत, तर नक्की मैत्रिणींनो मन लावून बघा, स्किप करू नका। जर तुम्ही व्यवस्थित बघितला तर तुमच्या लक्षात येईल की ब्लाऊज कसा शिवायचा, कसे पार्ट वगैरे जोडायचे एकमेकांना। तर व्हिडिओ खूप मोठा होत होता, त्यामुळे मग मी 2 पार्ट बनवलेले आहेत, तर नक्की दोन्ही पण पार्ट बघा।
तर इथे मी या व्हिडिओमध्ये बेसिक नॉलेज देत आहे तुम्हाला, स्टिचिंग कशी करायची, ब्लाऊजचे जे वेगवेगळे पार्ट कापलेले असतात त्याची स्टिचिंग कशी करायची, बेसिक नॉलेज आहे हे. तर आता मी इथं कटोरी जोडून घेते बघा. तर बघा, कटोरी त्या पार्टवर ठेवून द्यायची आणि व्यवस्थित जॉईन करून घ्यायची आणि 2 टिपा मारून घ्यायच्या. 2 टिपा मारल्यानंतर मग उसवत नाही. बघा किती छान कटोरीला शेप आलेला आहे. तर तसाच दुसरा पण पार्ट ठेवायचा आणि तो पण शिवून घ्यायचा व्यवस्थित. तर बघा, दोन्ही पार्ट व्यवस्थित ठेवलेत मी आणि दोन्ही आता व्यवस्थित शिवून घेत आहे. बघा किती छान कटोरी आलेली आहे. आणि साईडनं जो जास्तीचा कपडा असतो तो कापून घ्यायचा, म्हणजे आपली जी फिनिशिंग असते ब्लाऊजची ती एकदम परफेक्ट आणि व्यवस्थित येते. तर बघा, दोन्ही साईडचा कापड मी आता हे करून घेते, कापून घेते व्यवस्थित. तर झालेले आहेत आता आपले इथे कटोऱ्या जॉईन. तर जोडायची आहे आपल्याला क्रॉस पट्टी. तर बघा, इथे 2.5 आलं पाहिजे. तर हा मोठ्या साईजचा आहे माझा ब्लाऊज, त्यामुळे 3 आलेला आहे. पण अर्धा इंच इकडे परत आपल्या बाही जोडायची त्यावेळेस चालला जातो. तर आता इथे झालेले आहेत म्हणजे पार्ट शिवून. तर आता मी इथे शिवत आहे क्रॉसपट्टी. क्रॉसपट्टी जॉईन करून घेतलेली आहे मी. क्रॉसपट्टीचे सुद्धा 2 तुकडे असतात, एक अस्तर आणि एक ब्लाऊजचा. तर ते पण सुद्धा जोडून घेतलेले आहेत मी. नाही जोडलेलं नाही वाटते, तर तुम्ही जोडत आहे आता. तर असे क्रॉसपट्टीचे 4 पार्ट होतात, म्हणजे वरचे 2 आणि आतल्या साईडनं अस्तरचे 2. तर 4 पार्ट व्यवस्थित जोडून घ्यायचे. आणि हा कापड आहे चिकन वर्कचा, तर तो थोडंसं समजायला थोडं कठीण जाते, कारण दोन्ही साईडनं डिझाईन सारखीच दिसते. त्यामुळे मी सारखं उलटं बघून घेत आहे. तर खूप सोपी पद्धत आहे. बघा, आता इथे ठेवलं आहे मी. डबल एक टिप टाकून द्यायची, अस्तरच्या साईडनं शिवायचं. आणि या साईडनं वरच्या साईडने पण एक टिप टाकून द्यायची. तर बघा, खूप फास्ट होते हे. जास्तीत जास्त 20 मिनिटामध्ये आपण समोरचा पार्ट शिवून तयार करतो. तर मला 1 घंटा लागतो पूर्ण फिनिशिंग सहित ब्लाऊज शिवायला. तर कोणी खूप फास्ट शिवतात, पण माझा तेवढा स्पीड नाही आहे. मी 1 घंटा तरी लागते मला शिवायला पूर्ण ब्लाऊज. तर जेव्हा पण ब्लाऊज शिवायचं तेव्हा कटिंग अगोदरच करून घ्यावं लागते, म्हणजे एकदा आपण मशीनवर बसलं तर नेहमी उठायचं काम पडत नाही. तर बघा, आता साईड पार्ट, कटोरी आणि क्रॉसपट्टी सर्व आपलं पार्ट जॉईन करून घेतलेले आहे. तर अस्तरच्या ब्लाऊजची शिलाई त्यामुळेच जास्त असते, कारण बघा किती पार्ट त्याला जोडून घ्यावं लागतात. पूर्ण डबल पार्ट असतात आणि ते जोडून घ्यावं लागतात. तर तुमच्या इकडे किती आहे शिलाई ते नक्की कमेंट करून सांगा. आमच्या इकडे 200 रुपये आहे साध्या अस्तरच्या ब्लाऊजची. तर मीच 200 रुपये घेते साध्या अस्तरच्या ब्लाऊजची, कारण आपल्या एरियानुसार असते ती शिलाई.
खूप छान बसलेला आहे बघा. कटोरीसुद्धा खूप छान आली, साईड पार्ट पण. तर सर्व पार्ट बघा जोडून घेतले. तर हे बेसिक स्टिचिंग आहे, त्यामुळे एवढं तुम्हाला हळूवार दाखवत आहे मी. तर नक्की ब्लाऊज शिवता वेळेस कसे कोणते पार्ट कुठे जॉईन करायचे हे नक्की तुम्हाला माझ्या या व्हिडिओमधून कळणारच आहे. तर बघा कटोरी, साईड पट्टी आणि तर बघा ही 7ची कटोरी आहे आणि ब्लाऊज आहे 42चा ब्लाऊज आहे आणि उंची आहे याची 14.5. तर बघा सगळे पार्ट आता मी शिवून घेतलेले आहेत. इथे समोरचा जो भाग आहे त्याचे पार्ट हे मी. तर आता इथं हुकलूक पट्टी दोन्ही साईडनं, कटोरीच्या दोन्ही कटोरीच्या साईडनं हुकलूक पट्टी असते. एका साईडनं हुक पट्टी, एका साईडनं लूक पट्टी. हुक म्हणजे त्याला हुक लावतात आणि ज्याला हुक अडकवतात त्याला लूक पट्टी म्हणतात. तर त्याला हुक लूक पट्टी, काज बटन जसं आपण साधे ब्लाऊज असलं त्याला काज बटन म्हणतो, तसंच हे हुक लूक पट्टी आहे. तर बघा इथे झाली माझी तयार लूक पट्टी. इथे ही हुक अडकवायची आहे, एका साईडनं हुक अडकवायची एका साईड, आणि आता ही हुक लावायची पट्टी तयार सुरू आहे. तर मैत्रिणींनो प्लीज कमेंट करून सांगा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आणि काही जर कमी असेल तर नक्की ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. तर खूप मोठा होत होता व्हिडिओ, त्यामुळे मग मी 2 पार्ट केलेले आहेत. तर बघा आता गोटसुद्धा मारून घेते मी दोन्ही साईडचा, म्हणजे आपला पूर्ण समोरचा जो फ्रंट पार्ट आहे तो सर्व या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार आहे. दोन्ही साईडनं गोट लावून घेते मी वरच्या साईडनं. तर कधी पण जो पण जाड वर्कचा कापड असेल तर त्याला अस्तरचाच गोट लावायचा, कारण त्याची फिनिशिंग छान येते. आणि आपण जर कपड्याचाच गोट लावला तर त्या वर्कमुळं तो एकदम जाड पण होतो गोट आणि व्यवस्थित दिसत नाही. तर बघा खूप सुंदर गोट आलेला आहे माझ्या ब्लाऊजचा. तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.